बातमीपत्राची सुरुवात करतो एका महत्त्वाच्या बातमीनं। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत पोहोचले। भावाच्या हत्येप्रकरणी ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। त्या अगोदर त्यांनी प्रसार माध्यमांशी देखील संवाद साधला। संतोष देशमुख प्रकरणी आपल्याला फक्त न्याय हवा आहे अशी मागणी यावेळेला धनंजय देशमुखांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा आहे? अपेक्षा पण व्यक्त केलेल्या आहेत आपण पहिल्या दिवशीपासून की त्यांनी आम्हाला विश्वस्त पण केलेलं आहे, अधिवेशनात पण सांगितलेलं आहे की कोणी असलं तरी सोडणार नाही। तर ह्याच अपेक्षा आहेत की पुढे पण आम्हाला न्याय मिळेपर्यंत सगळे तुम्ही सोबत राहायला पाहिजे। धनंजय देशमुख हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत पोहोचलेत। सोबत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख सुद्धा आहे। मुख्यमंत्र्यांसोबत या सगळ्यावरती ते चर्चा करणार आहेत। देशमुख कुटुंबीय हे मुंबईमध्ये पोहोचलेत। आपण थेट दृश्यही पाहतो आहोत। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी म्हणून देशमुख कुटुंबीय हे मुंबईत पोहोचलेत। या संपूर्ण प्रकरणामधला सीआयडी तपास, पोलिसांनी घेत असलेल्या वेगवेगळ्या ॲक्शन्स, या संदर्भात वेगवेगळे होणारे आरोप, या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी म्हणून धनंजय देशमुख हे मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी चेतन किर्दर आता माझ्यासोबत आहेत। चेतन, धनंजय देशमुख आणि कुटुंबीय हे मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेत, काय अधिक माहिती आहे? चेतन, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? चेतन किर्दर यांच्याशी असलेला आमचा संपर्क तुटलाय, तो पुन्हा प्रस्थापित करण्याचा आपण प्रयत्न करूया। दरम्यान धनंजय देशमुख आणि कुटुंबीय हे मुंबईत पोहोचलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी म्हणून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेतील आणि पुढील जो काही सगळा तपास सुरू आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला, त्या संदर्भात ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील। आपल्याला या सगळ्या संदर्भात फक्त न्याय हवा आहे। संतोष देशमुख यांची हत्या झाली, खंडणी प्रकरणातून ही संपूर्ण हत्या झाली आणि या संपूर्ण हत्या प्रकरणामध्ये आपल्याला फक्त न्याय हवा आहे असं यावेळेला प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख यांनी सांगितलंय। त्याच वेळेला धनंजय देशमुख आणि वकिलांमधला संवाद देखील दुपारच्या सुमारास समोर आलेला होता। मुंडे यांच्यावरती याचिका दाखल केली गेल्याचं यामध्ये म्हणण्यात आलं होतं। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आता चेतन किर्दत आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत। चेतन, धनंजय देशमुख आणि कुटुंबीय हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वी देशमुखांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधलेला आहे। आत्ताची काय स्थिती आहे? मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची भेट होऊ शकली आहे का? नक्कीच सर, आपण पाहिलं तर संपूर्ण देशमुख कुटुंबीय जे आहेत ते काही वेळापूर्वी मुंबईत दाखल झालं होतं आणि आपण जर पाहिलं तर चर्चगेटच्या हॉटेल सी ग्रीन मध्ये ते थांबले होते आणि त्यानंतर 8 वाजता खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटण्याची वेळ दिली होती। असं आपण जे दृश्य पाहिलेली आहेत या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की संपूर्ण देशमुख कुटुंबीय जे आहे ते सध्या सागर बंगल्यावर दाखल झालेलं आहे आणि ही भेट जी आहे या भेटीला सुरुवात झालेली आहे आणि जे संपूर्ण प्रकरण आहे त्यामध्ये जी लेटेस्ट अपडेट आहे आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी सुरू आहे, SIT चौकशी सुरू आहे, त्यासोबत CID चौकशी देखील सुरू आहे आणि या संपूर्ण ज्या चौकशा एकंदरीत ज्या सुरू आहेत त्यावर अपडेट काय आहे, कशा पद्धतीने या चौकशा पुढे चाललेल्या आहेत याची माहिती घेण्यासाठी खरं तर हे संपूर्ण देशमुख कुटुंबीय जे आहेत हे सध्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत। नक्कीच या सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा जो काही भाग आहे किंवा त्यांच्यावर होणारे जे सातत्यानं आरोप आहे त्या संदर्भात देखील यामध्ये काही चर्चा होईल असं वाटतं? नक्कीच, मगाशी आपण धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया घेतलेली होती, त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की जे काही दोषी आहेत त्यांना त्यांच्यावर कठोर कारवाई जी आहे ती त्याची मागणी देखील आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत। त्याचसोबत ही जी चौकशी सुरू आहे ही चौकशी किती काळ चालणार आहे आणि आम्हाला न्याय कधीपर्यंत मिळू शकतो ही देखील चर्चा जी आहे ती धनंजय देशमुख आणि त्यांची मुलं जी आहेत ती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत करणार आहेत. नक्कीच धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी. चेतन किर्दर आपल्यासोबत होते. धनंजय मुंडेंबाबत आता नेमकं काय निर्णय होणार आहे म्हणा किंवा काय याच्यामध्ये चर्चा होईल हे आता आपल्याला येणाऱ्या काळामध्येच कळेल. लेकिन धनंजय देशमुख हे आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची चर्चा होईल आणि या चर्चेमधून नेमकं काय निष्पन्न होणार आहे, न्याय कधीपर्यंत मिळणार आहे. कारण आत्ता प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय देशमुखांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की माझ्या भावाला न्याय मिळणं ही आमची प्राथमिकता आहे.